विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहणार आहोत त्याचा पुढचा पार्ट. चॅप्टरमध्ये जे काही चालू आहे काय सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. म्हणजे आता सेल डिव्हिजन हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, हे नेमकं असतं काय. ठीक आहे, सेल डिव्हिजन म्हणजे काय, वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असलेली एक सर्वात जास्त महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे सेल डिव्हिजन होय. ड्यू टू दिस प्रॉपर्टी न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. म्हणजे ह्याच प्रॉपर्टीमुळे एका नवीन जीवाला उत्पत्ती देण्याचं काम किंवा ती नवीन उत्पत्ती जन्माला घालण्याचं काम होत असतं. ठीक आहे, मग हे जे सेल डिव्हिजन आहे ते किती प्रकारचं आहे बाबा, ते आहे दोन प्रकारचं. पहिला प्रकार आहे मायटोसिस, दुसरा प्रकार आहे मियोसिस. मायटोसिस कोणात होतं, मग हे मायटोसिस नावाचं सेल डिव्हिजन जे होतं ते होतं सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्समध्ये. आणि मियोसिस जे होतं ते होतं कोणामध्ये, जर्म सेल्समध्ये. मग आता आपल्याला सोमॅटिक सेल्स, स्टेम सेल, जर्म सेल्स हे देखील जाणून घेणे गरजेचं आहे. आपण म्हणतोय तर हे ह्याच्यामध्ये होते, हे ह्याच्यामध्ये होते, पण आपल्याला त्याचा नेमका अर्थच माहीत नसेल तर काय फायदा मग. त्यामुळे सोमॅटिक सेल्स म्हणजे काय, मेक बॉडी एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह सेल्स. सोमॅटिक सेल्स म्हणजे काय, एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह सेल्स, ते पूर्ण बॉडीला बनवण्याचं काम करतात, त्याला आपण सोमॅटिक सेल्स असं म्हणतो. स्टेम सेल्स म्हणजे काय, स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स दॅट कॅन डिवाइड अँड चेंज इनटू एनी अदर टाइप ऑफ बॉडी सेल्स. म्हणजे त्या अशा सेल्स आहेत ज्या डिवाइड होतात आणि बॉडीच्या कोणत्याही प्रकारात किंवा कोणत्याही बॉडीच्या सेल्समध्ये त्या स्वतःला ढाळण्याचं काम करत असतात किंवा ते चेंज होऊ शकतात. ठीक आहे, जर्म सेल्स म्हणजे काय, इन रिप्रोडक्शन अँड फॉर्म गॅमेट्स. हे जर्म सेल्स रिप्रोडक्शनमध्ये कामाला येत असतात, ते काय करत असतात, गॅमेट्स फॉर्म करण्याचं काम करत असतात. ठीक आहे, त्या अगोदर नोट पॉईंट काय म्हणतो बघा. नोट पॉईंट म्हणतो बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन. म्हणजे जेव्हा केव्हा सेल डिव्हिजन होणार असतं त्याच्या अगोदर काय होतं, सेल डबल इट्स क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन न्यूक्लियस. मग सेल काय करते, आपल्या क्रोमोझोमचा नंबर हा डबल करून घेते जे की न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे. जसं की काय करते सेल, जर सेलचा क्रोमोझोमचा नंबर 2n असेल तर त्याचं डबलिंग करून ते 4n करत असतं बिफोर सेल डिव्हिजन. ठीक आहे, मग पेअर ऑफ ईच क्रोमोझोम प्रेझेंट इन 2n कंडिशन और सिंगल क्रोमोझोम ऑफ ईच टाइप प्रेझेंट इन n कंडिशन. म्हणजे जर पेअर असली तर 2n कंडिशनमध्ये प्रेझेंट असतं ते, आणि जर सिंगल जर असेल तर n कंडिशनमध्ये ते प्रेझेंट असतं. असं आपल्याला सोपा हा नोट पॉईंट दिला गेला आहे. आता मग तुम्हाला एक डायग्राम दिली गेली आहे बघा पुस्तकात. ठीक आहे, तर डायग्राममध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम काय काय नाव आहेत, एक आहे क्रोमॅटिड, दुसरा आहे सेंट्रोमियर, तिसरा आहे DNA आणि चौथा आहे काय, जीन. ठीक आहे, अशा प्रकारे त्याचं नाव दिले गेले. क्रोमोझोमची ती डायग्राम दिली एक शेपमध्ये, ते पाहून घ्या थोडं आणि त्याला नेमिंग करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता आपण वळूया की पहिलं जे सेल डिव्हिजनचा टाईप होता तिकडे काय, मायटोसिस. ते कोणाकोणामध्ये होतं आपल्याला जसं की माहीतच आहे, सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्समध्ये. मग हे जे मायटोसिस आहे ते दोन मेन स्टेपमध्ये होत असतं. एक असते कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय, न्यूक्लिअर डिव्हिजन, आणि दुसरं असतं सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. आता ह्या दोन स्टेपमध्ये पहिली स्टेप आहे कॅरिओकायनेसिस. त्या कॅरिओकायनेसिसमध्ये परत 4 स्टेप्स पडतात. कोणती, एक ए प्रोफेज, दुसरी मेटाफेज, तिसरी अनाफेज आणि चौथी टेलोफेज. अशा प्रकारे हे मायटोसिसचं आहे. ठीक आहे, आता काय करा, डायग्राम नंबर 2.6 मायटोसिसचे डायग्राम हे डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे पुस्तक साईडला ठेवा आणि इथं जे पॉईंट सांगतात ते थोडेसे ऑब्झर्व करा. ठीक आहे, ते डायग्राम करणं पॉसिबल नाही म्हणून मी थोडंसं हे काय करतो, तुम्हाला पॉईंट्स देत जातोय. आपण पाहत होतो की मायटोसिसमध्ये कॅरिओकायनेसिसमध्ये जी पहिली स्टेप होती ती होती प्रोफेज. ठीक आहे, प्रोफेजमध्ये काय होतं मग, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट. म्हणजे क्रोमोझोमचं कंडेन्सेशन, त्याचं छोटं छोटं होणं स्टार्ट होतं. क्रोमोझोम्स शॉर्ट अँड थिक स्टार्ट अपियर अलॉंग पेअर्स कॉल्ड सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे क्रोमोझोम्स कसे होतात, एकतर शॉर्ट होतात, त्यांचं कंडेन्सेशन होतं म्हणून, आणि ते थिक होत जातात, ते त्यामधला स्पेस कमी कमी करत जातात म्हणून, त्यामुळे ते थिक होत जातात आणि ते अपियर कसं व्हायला लागतात, पेअर्समध्ये. त्यालाच आपण सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतो. ठीक आहे, सेंट्रॉइड्स डुप्लिकेट अँड ईच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स. आता सेंट्रॉइड्स काय होतात, ते डुप्लिकेट होतात आणि वेगवेगळ्या पोलकडे ते ट्रॅव्हल करण्याचं काम करत असतात किंवा त्यांची मुवमेंट ही वेगवेगळ्या पोलकडे होते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट डिसअपियर. आणि जे काय आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस आहे ते डिसअपियर व्हायला स्टार्ट होतं. ही झाली पहिली स्टेप कशामधली, मायटोसिसमधल्या कॅरिओकायनेसिसमधली. ठीक आहे, त्याच्यामधली दुसरी स्टेप काय, मेटाफेज. म्हणजेच काय, त्यामध्ये काय होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर.
जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते कम्प्लीटली डिसअपियर होतं. क्रोमोझोम कम्प्लीट कंडेन्सेशन होतं. क्रोमोझोमचं कम्प्लीट कंडेन्सेशन झालेलं पाहायला मिळतं. इथं स्टार्ट झालं होतं प्रोफेजमध्ये, इथं कम्प्लीट होतं. तिसरी गोष्ट, ऑल क्रोमॅटिड्स पॅरलल टू इक्वेटोरियल ॲक्सिस और इक्वेटोरियल प्लेन. जे क्रोमॅटिड्स आहेत, ज्या सिस्टर क्रोमॅटिड आहेत, ज्या कंडेन्सेशन होत होत्या त्या डिफरंट पोलकडे जात होत्या, त्या काय होतात आता इक्वेटोरियल प्लेनला पॅरलल येऊन बसतात. स्पेशल टाईप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन्स फायबर्स कॉल्ड ॲज स्पिंडल फायबर्स, ते काय करतात, फॉर्म्ड बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम अँड बिटवीन सेंट्रिओल्स. म्हणजे सेंट्रोमियर आणि सेंट्रिओल्समध्ये हे स्पिंडल फायबर नावाचा हा फ्लेक्सिबल प्रोटीन फॉर्म होतो. कशामध्ये, मेटाफेज नावाच्या स्टेपमध्ये. ठीक आहे, ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप कोणती आहे, ॲनाफेज. एक झाली प्रोफेज, दुसरी झाली मेटाफेज, तिसरी आहे ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतं, सेंट्रोमियर स्प्लिट टू ॲज सिस्टर क्रोमॅटिड्स. ज्या सिस्टर क्रोमॅटिड फॉर्म झाल्या होत्या मेटाफेजमध्ये त्याचं स्प्लिट होतं सेंट्रोमियरचं कुठं, ॲनाफेजमध्ये. पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. म्हणजे स्पिंडल फायबर फॉर्म झालं होतं मेटाफेजमध्ये, फ्लेक्सिबल जे प्रोटीन होतं त्याच्याद्वारे त्याला पुल्ड अपार्ट करतात वेगवेगळ्या पोल्सकडे, वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स कॉल्ड डॉटर क्रोमोझोम. मग त्या ज्या काही सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाल्या आता त्याला आपण काय म्हणायचं, डॉटर क्रोमोझोम. आणि पुल्ड क्रोमोझोम अपियर ॲज बनाना. म्हणजे जे काही पुल केलेले क्रोमोझोम होते स्पिंडल फायबरनी, च्या प्रोटीननी, ते पुल्ड केलेले फायबर हे बनानाच्या शेपमध्ये दिसतात, म्हणून त्याला काय म्हणतात, बनाना. ठीक आहे, दिस वे ईच सेट ऑफ क्रोमोझोम रीच ॲट टू अपोजिट पोल्स. म्हणजे त्याच वेनी जो प्रत्येक सेट आहे क्रोमोझोमचा तो काय होतो, वेगवेगळ्या पोलकडे ओढण्याचं काम केलं जातं. ठीक आहे, म्हणजे दोन ऑपोजिट पोल्समध्ये, त्यालाच आपण डॉटर क्रोमॅटिड्स असं म्हणतो. ठीक आहे, मग आता चौथी स्टेप आहे टिलोफेज. टिलोफेज ही एकदम अपोजिट ऑफ प्रोफेज म्हणलं तरी काय हरकत नाही. बघा, टिलोफेजमध्ये काय होतं, क्रोमोझोम डिकंडेन्स. प्रोफेजमध्ये काय होत होतं, क्रोमोझोम कंडेन्स होत होते, पण आता टिलोफेजमध्ये हे क्रोमोझोम काय व्हायला लागले, डिकंडेन्स व्हायला लागले. दुसरं, बिकम्स थ्रेड लाईक अँड इनविजिबल. तिकडं प्रोफेजमध्ये काय होत होतं, कंडेन्स होऊन ते थिक होत होते, शॉर्ट होत होते. इथं काय झाले, डिकंडेन्स व्हायला लागले, म्हणजे त्याची थिकनेस कमी व्हायला लागली, म्हणजेच काय ते शॉर्ट न होता लॉंग व्हायला लागले, लाईक अ थ्रेड व्हायला लागले, आणि त्यामुळे ते काय व्हायला लागले, इनविजिबल. ठीक आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम. आता जे काही ते सेट फॉर्म झाला होता ईच सेट ऑफ क्रोमोझोम त्याच्या अराउंड न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म व्हायला सुरुवात झाली. टू डॉटर न्यूक्लिया फॉर्म्ड इन सेल्स. म्हणजे एकाच सेलमध्ये दोन डॉटर न्यूक्लियाय हे फॉर्म व्हायला सुरुवात झाली. न्यूक्लिओलस अपियर इन डॉटर सेल्स. आणि प्रत्येक डॉटर सेलमध्ये न्यूक्लिओलस अपियर व्हायला सुरू झाला. आणि चौथी गोष्ट, स्पिंडल फायबर कम्प्लिटली डिसअपियर व्हायला लागले. आता स्पिंडल फायबर मेटामेसमध्ये फॉर्म झाला होता, ॲनाफेजमध्ये त्याने काम केलं, आणि टेलोफेजमध्ये तो कम्प्लिटली डिसअपियर होऊन गेला, आणि त्याने डॉटर क्रोमॅटिड्स फॉर्म करण्याचं काम केलं. आता इथं कंप्लीट झाली ही प्रोसेस कॅरिओकायनेसिसची. म्हणजे मायटोसिसमधली पहिली स्टेप कॅरिओकायनेसिस इथं संपली, आणि आता इथं स्टार्ट होणार काय, सायटोकायनेसिस. आता आपलं कॅरिओकायनेसिस तर कंप्लीट झालं. मग दुसरी स्टेप कोणती, सायटोकायनेसिस. कशामधली, मायटोसिसमधली. हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही एक ती डायग्राम पहा, कोणती, डायग्राम 2.7 सायटोकायनेसिसची डायग्राम आहे, त्या डायग्रामला डोळ्यासमोर धरा आणि हे समजून घ्या. ठीक आहे, सायटोप्लाझम डिवाइड टू न्यू सेल्स फॉर्म्ड इनटू डॉटर सेल्स. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, सायटोप्लाझम डिवाइड होतं कशामध्ये, टू न्यू सेल्समध्ये, आणि त्या टू न्यू सेल्स फॉर्म होतात, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, डॉटर सेल्स. इन दिस प्रोसेस नॉच फॉर्म्ड ॲट इक्वेटोरियल प्लेन ऑफ सेल. नॉच म्हणजे काय, असं, नॉच म्हणजे हे असं फॉर्म होणं, ह्याला आपण नॉच म्हणतो. ठीक आहे, म्हणजे डीप झालं बघा दोन्ही सेल्सच्या मध्ये, त्याला आपण नॉच म्हणत असतो. ती नॉच फॉर्म होते इक्वेटोरियल प्लेनला, विच डीपन्स ग्रॅज्युअली. म्हणजे ती काय हळूहळू ती काय होते, मध्ये मध्ये सरकत जाते, मध्ये मध्ये ती काय होते, अशी थोडं सरकत जाते, आणि ती पूर्णपणे सरकते, आणि तिथून काय होतात, दोन न्यू सेल फॉर्म होतात. त्या दोन न्यू सेल फॉर्म होण्याचं तिथून काम केलं जातं. बट इन केस ऑफ प्लांट्समध्ये काय होतं, तशी नॉच फॉर्म नव्हता, तिथे काय होते, सेल प्लेट फॉर्म होते अलॉंग मिडलाईन ऑफ द सेल्स. म्हणजे प्लांटच्या केसमध्ये मिडलाईन, सेलच्या मिडलाईनमध्ये सेल प्लेट फॉर्म होते, आणि तिथं सायटोकायनेसिस कंप्लीट होतं, आणि तिथं त्या दोन डॉटर सेल्स फॉर्म केल्या जातात. म्हणजे फक्त फरक एवढा आहे की इथं नॉच फॉर्म होते आणि इथं नॉच फॉर्म होत नाही, इथं सेल प्लेट फॉर्म होते. मग हे मायटोसिस कशासाठी नेसेसरी आहे, त्याचे फंक्शन्स काय, एक आहे ग्रोथ ऑफ बॉडी, दुसरं आहे रिस्टोरेशन कशाचं,
इमॅसिएटेड बॉडी म्हणजे जी एक काय आपली बॉडी आहे त्याला जर लागलं तर त्या बॉडीला परत आणखी रिस्टोर करण्याचं काम हे मायटोसिस डिव्हिजन करत असतं. वुंड हिलिंगमध्ये त्याला काम करत असतं. तिसरी गोष्ट आहे फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स एक्सेट्रा एक्सेट्रा अशा गोष्टीमध्ये हे मायटोसिस सेल डिव्हिजन काम करत असतं, त्याचं फंक्शन असतं. ठीक आहे, हा चॅप्टर थोडासा म्हणजे हा पार्ट थोडासा सेल डिव्हिजनचा समजायला अवघड आहे हे मला माहिती आहे, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर आणखी तुम्हाला याच्यावर डिटेल पाहिजे असेल तर मला सांगा, मी तशा प्रकारे आणखी समजवण्याचा प्रयत्न करेन. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.